पोथीवाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. श्रीमद दासबोध ग्रंथ, दशक पहिला, समास 8वा, सभास्तवन. आता वंदू सकळ सभा, जये सभेसी मुक्ती सुलभा. जेते स्वयं जगदीश उभा, तिष्ठ तू भरे. श्री समर्थ म्हणतात की आता संपूर्ण सभेला मी वंदन करतो, जेथे मुक्ती अत्यंत सुलभ असते व जेथे स्वतः जगदीश प्रेमभराने तिष्ठत उभा राहत असतो. भगवान म्हणतात की नारदा, मी वैकुंठात योग्याच्या हृदयात अथवा सूर्यबिंबामध्ये राहत नाही, तर माझे भक्त ज्या ज्या ठिकाणी माझी कीर्ती गातात तेथे मी उभा असतो, असे स्वतः भगवंतांनी सांगितले असल्याने ज्या ठिकाणी भक्त मोठ्या प्रेमाने भगवंताच्या नामाचा घोष करून जय जयकार करून त्यांची कीर्ती गात असतात, ती सभा श्रेष्ठ असून ती म्हणजे खरे वैकुंठ होय. अशा सभेमध्ये प्रेमळ भक्तांचे गायन, भगवत कथा, हरिकीर्तन, वेदांवरील व्याख्यान तसेच पुराण श्रवण इत्यादी कार्यक्रम निरंतर चालू असतात. तेथे परमेश्वराचे गुणानुवाद गायले जातात. विविध विषयांवर सुंदर निरूपण केले जाते. तसेच आध्यात्मिक विद्येतील अनेक भेदांवर चर्चा केली जाते. अशा सभेमध्ये नाना प्रकारच्या शंका कुशंका तसेच तर्क कुतर्काचे समाधानकारक निरसन केले जाते. त्यामुळे श्रोत्यांना समाधान लाभते. अशा प्रकारे व्याख्यान प्रवचनादीमुळे श्रोत्यांच्या अंतःकरणात त्यांच्या इष्टदेवतेची मूर्ती स्थिर होण्यास मदत होते. अशा सभेत प्रेमळ भाविक भक्त, गंभीर वृत्तीचे सभ्य सात्विक लोक तसेच रम्य रसयुक्त गायन करणारे निष्ठावंत गायक एकत्रित येतात. या सभेत कर्मनिष्ठ, आचारनिष्ठ, दानशील, धर्मनिष्ठ, पवित्र आचरणाचे, पुण्यशील व ज्यांचे अंतःकरण अत्यंत शुद्ध आहे व जे कृपाळू आहेत असे लोक सम्मिलित होतात. तेथे योगी, वैराग्ययुक्त, उदासीन, नियमनिष्ठ, निग्रही, तापसी, विरक्त, निस्पृह, बराच काळ असण्यात अरण्यात राहणारे, दंडधारी, जटाधारी, नाथपंथी, मुद्रा धारण करणारे, वैष्णव, तर कुणी बालब्रह्मचारी वा योगी असे नाना प्रकारचे लोक येतात. कुणी पुनश्चरण करणारे, तर कुणी तपस्वी, कुणी तीर्थक्षेत्रात राहणारे, तर कुणी मनाचा निग्रह करणारे, कुणी महायोगी, तर जनात राहून जनांवर स्वामित्व गाजविणारे, लोकांचे श्रद्धास्थान असणारे असतात. सिद्ध, साधू, साधक, यंत्र मंत्र करून देणारे, कुणी एकनिष्ठ उपासक, तर कुणी गुणग्राही असतात. येथे संत, सज्जन, विद्वान, वेदज्ञ, शास्त्रज्ञ, महाजन, ज्ञानी, सर्वज्ञ, तर कोणी शुद्ध समाधान करणारे असतात. योगी, विद्वान, ऋषीश्वर, तर कोणी धूर्त, तार्किक, कवीश्वर, मनोनिग्रही, मुनिश्रेष्ठ, तर काही दिगंबरही असतात. ब्रह्मज्ञानी, आत्मज्ञानी, तत्वज्ञानी, पिंडज्ञानी, योगाभ्यासी, योगज्ञानी, उदासीन असे नाना प्रकारचे लोक असतात. कुणी पंडित, कुणी पौराणिक, तर कुणी विद्वान, तर कुणी वैदिक, भट, पाठक, यजुर्वेद इत्यादी नाना लोक एकत्र येतात. अति चांगले महाश्रोत्री, याज्ञिक, अग्निहोत्री, वैद्य व पंचाक्षरी यांच्यासारखे परोपकारी लोकही असतात. काही भूत, भविष्य, वर्तमान काळाचे ज्ञान असणारे त्रिकालज्ञ असतात, तर काही बहुश्रुत, काही निरभिमानी व काही अगदी निरपेक्ष असतात. शांती, क्षमा, दयाशील, पवित्र, सत्वशील, शुद्ध अंतःकरणाचे, ज्ञाननिष्ठ, जणू ईश्वरी अवतार असेही काही असतात.
अशा प्रकारचे जे सभानायक असतात, जेथे नित्यानित्य विवेक असतो, त्यांचा अलौकिक महिमा कसा बरे वर्णन करता येईल. जेथे असा परमार्थ समुदाय असतो, त्या सभेत श्रवणाचा लाभ घडला तर सामान्य लोकांनाही भवसागर तरून जाण्याचा उपाय अगदी सहज प्राप्त होतो. अशा सभेत सर्व उत्तम गुणांची मंडळी सत्वशील सत्वनिष्ठ एकत्र जमतात. त्यामुळे तेथे नित्य सुखप्राप्तीच होते. तेथे विद्यासंपन्न, कलासंपन्न, विशेष गुणसंपन्न व भगवंतास अत्यंत प्रिय असणारे लोक एकत्रित येतात. प्रवृत्त, निवृत्त, प्रपंची, परमार्थी, गृहस्थाश्रमी, वानप्रस्थी आणि संन्यासी तेथे असतात. तेथे वृद्ध, तरुण, बाल, स्त्रिया, पुरुष आदी सर्वच श्यामवर्ण भगवान विष्णूचे हृदयात अखंड ध्यान करतात. असे जे परमेश्वराला प्रिय असणारे लोक आहेत, त्यांना मी अभिवंदन करतो. त्यांच्या सहवासाने तत्काळ समाधान मिळून ते स्थिर होते. जिथे नित्य निरंतर भगवंताच्या कीर्तनाचा गजर होत असतो, अशा सभेत माझा नमस्कार असतो. जेथे अशा प्रकारे भगवंताच्या मूर्तीस्वरूप सत्पुरुष असतात, तेथे गेले असता सहजच उत्तम गती प्राप्त होते. असे अनेक संत महंतांनी अनेक ग्रंथातून ठामपणे सांगितले आहे. कलियुगात हरिकीर्तन हे सर्वोत्कृष्ट साधन असून जिथे हरिकीर्तन होते तीच सभा श्रेष्ठ होय. तेथील श्रवणाने नाना प्रकारचे वाईट संदेह नाहीसे होतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे सभास्तवन नाम समास 8वा समाप्त.